ज्या मिनिटाला मला ही बातमी मी बघितली की माननीय दादा यांचं प्लेन क्रॅश झालं आणि ते त्यांचं निधन झालं, तर सर्वात प्रथम ह्या बातमीवरच विश्वास पटाना. ही बातमी खरं आहे की खोटं आहे, याला फोन कर, त्याला फोन कर, याच्याकडून विचार, त्याच्याकडून विचार, अशा चौकशी करायला सुरुवात झाली. आणि ज्या मिनिटाला हे कन्फर्म झालं की दादा आता आपल्यात राहिले नाही, त्या मिनिटाला म्हणजे अश्रू अनावर झाले. आणि सर्व म्हणजे तुम्ही तर आता उल्लेख केला 1 महिन्यापूर्वीच्या भेटीचा, तर मला तर माझी दादाची पहिली भेट ही 2004 मध्ये झालेली. 2004 ते 2025 डिसेंबर 27ला मी त्यांना शेवटचं भेटलो. तर हा जो 20-21 वर्षाचा जो कालावधी माननीय दादांबरोबर आमचा गेला, हा अतिशय चांगला गेला. आणि ह्या कालावधीत आम्ही जे माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकच शिकला की जनतेची नाळ ही कधी तुटून द्यायची नाही. आणि जनतेने जो तुम्हाला विश्वास तुमच्यावर मताच्या रूपाने दिलेला आहे, तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे, ते कधी त्यांचा विश्वासघात करायचा नाही. त्यांच्यासाठी अहोरात्र उभं राहायचं आणि जनतेचे काय कामं करता येईल ते सर्व करायचे. आता जर शेवटची भेट जर म्हणली तर 27 डिसेंबरला जी मी नगरसेवक झालो, त्यानंतर मला दादानी शुभेच्छा म्हणून फोन झाला आणि त्यानंतर दादानी मला बारामती हॉस्टेल पुणे येथे बोलून घेतलं आणि माझा सत्कार केला. त्यानंतर मला विचारणा केली की काय काय कशी कशी परिस्थिती शहरात राहिली व कशा पद्धतीनं तुम्हाला आज ह्या निवडणुकीला तुम्ही कशा पद्धतीने सामोरे गेले आणि आता पुढचं तुमचं विकासाचं धोरण कसं आहे शिर्डीबाबत, अशा हे सर्व प्रश्न विचारले. त्यानंतर शब्बासकीची थापही दिली मी अपक्ष उभं होतो म्हणून. त्यानंतर तुम्हाला भविष्यात माझ्या विभागा संदर्भात कुठलीही अडचण आली तर कधी या, मी नेहमी तुमच्यासाठी तत्पर आहे. आणि इतरही ठिकाणचे कुठलेही तुमचे जर काही काम असेल तर त्या बाबतीतही मला विचारणा, मला सांगा. त्यानंतर मी त्याच वेळी त्यांना आपले प्रमुख विषय शिर्डी नगर परिषदेचे असतील ते सांगितले. त्यानंतर श्री सेवा संस्थांचे विश्वस्त मंडळ गेल्या अनेक वर्षापासून नाही तो विषय सांगितला. तर यावर ते मला बोलतानाच बोलले की येत्या 2 महिन्यातच आपण विश्वस्त मंडळ निश्चितच करू, असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि हे सगळ्या गोष्टी अशा सांगितल्या. आणि त्यानंतर मी शिर्डीत आल्यानंतर आमचे शहर अध्यक्ष दीपक भगवंतकर असतील, आमचे नेते माननीय निलेश दादा कोते पाटील असतील, यांच्या हे सगळ्या गोष्टी कानावर घातल्या. त्यांनाही जायचं होतं. आम्ही सर्वजण नंतर परत दादांची भेट घेऊन दादांचे काही कुंभमेळ्या संदर्भात काही निधी संदर्भात पण आम्ही दादांशी बोलणार होतो. परंतु दादांना आम्ही फोन पण केला, पण दादा म्हणणे की आता हे जिल्हा परिषद इलेक्शन झालं की आपण एकदा एक मिटिंग घेतोय आणि त्या दरम्यानच तुम्ही सर्वजण या आणि आपण सर्व चर्चा करून तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. तर ही सर्व चर्चा झाली आणि अचानक आता ही बातमी आमच्या समोर आली. ही आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे, पक्षासाठी खूप मोठा धक्का आहे. आणि निव्वळ पक्षासाठीच नाही, पवार कुटुंबियासाठी नाही, हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्का आहे. कारण महाराष्ट्रात सर्वांची नाळ जोडलेला, सर्व समाजाच्या, सर्व पंथाची, सर्व घटकाची नाळ जोडलेला नेता म्हणजे माननीय अजितदादा होते. आणि आज तेच हयात नाही राहिले. तर तुम्ही बघताय गेल्या 2 दिवसापासून काल आणि आज आज काय परिस्थिती झालेली आहे सगळीकडं. आणि अतिशय ह्या सर्व दुःखद वातावरणात माननीय वहिनी, माननीय पार्थदादा, माननीय जयदादा, त्यांचं संपूर्ण कुटुंब, माननीय साहेब, माननीय काकी, माननीय सुप्रियाताई, रोहित दादा, हे सर्व आता कोणत्या दुःखात आहे हे आपण सांगू शकत नाही. परंतु आज आम्ही सर्वांनी साईबाबांच्या चरणी एकच प्रार्थना केली की बाबा तुम्ही त्या पवार कुटुंबियाला ह्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी ताकद द्या व माननीय स्वर्गीय अजितदादांच्या आत्म्याला शांती द्या. हीच आज आम्ही श्री साईबाबांच्या चरणी गुरुवार निमित्त आम्ही प्रार्थना केली. एवढे बोलून मी शिर्डी नगर परिषदेच्या वतीने, माझ्या शेळके पाटील कुटुंबियाच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो व उद्या शिर्डी नगर परिषदेच्या वतीने शिर्डी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये स्वर्गीय अजितदादांची शोकसभा आयोजित केलेली आहे. तर आपण शिर्डी शहरातील सर्व पक्षीय व सर्व नागरिकांनी या सभेसाठी यावे ही आपणास विनंती.